हॅलो सर, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या ह्या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी थोडक्यात माहिती इथं शेअर करतो. आमचं एन-जी-ओ गेले 13 वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून कार्यरत आहे. आमचं एन-जी-ओ गेल्या 13 वर्षात महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतं. गेल्या 13 वर्षात अ, आम्हाला समाजाची जी काही सेवा करण्याची संधी मिळते त्याबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. गेल्या 13 वर्षात आम्ही ग्रामीण विकास, जलसंधारण, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण या विविध क्षेत्रात काम करत आहोत आणि प्रत्येक वेळेस एक नवीन अनुभव आम्हाला येत आहे. की या अजून काय-काय करता येईल आणि जे चालू आहे त्याच्यात काय नवीन नाविन्यपूर्ण करता येईल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आमच्या एन-जी-ओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। प्राणी कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑगस्ट 2020ला असं ठरवलं, की आपण ऑनलाईन वेबिनार सीरीज सुरू करावी. त्यात आम्ही वेगवेगळे विषय निवडले, जसं ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग की ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना फायदा होईल. यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत टीव्हीचं स्क्रीन असेल, मोबाईलचं स्क्रीन असेल, कॉम्प्युटरचं स्क्रीन असेल, याचा वापर खूप वाढला होता. अतिरेक झालेला होता. त्यावर कसं कंट्रोल करावं म्हणून आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंटचे वर्कशॉप घेतले ऑनलाईनच्या माध्यमातून. त्यासोबतच कोरोना काळात जेव्हा खूप जास्त लोकं टेन्शनमध्ये होते, तर त्याच्यात आपल्याला स्वतःला कसं मेंटेन ठेवायचं, सजगता कशी असली पाहिजे स्वतःची, याच्याबद्दल पण आम्ही की लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रयत्न केले. यासोबत
आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केलं. यासोबतच विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य अशा विविध विषयांवर आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार्स घेतले. हे सगळं करत असताना असं जाणवलं की आपण अजून का ऑफलाईन उपकार नहीं हे है सगळं काम चाललंय भौतिक ऑनलाईन ऑफलाईन अजून काही संवादात्मक कार्यक्रम घेऊ शकतो का? हा खूप चर्चा केल्यानंतर आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने 15 ऑगस्ट 2022 च्या दिवशी आपल्या भारतात संपूर्ण भारतभर 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव साजरा होत होता. त्या मुहूर्तावर आम्ही संवाद सारथी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश हाच होता, की जे पण अपंग व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो जीवन जगताना. मग ते आपलं जीवन जगत असताना ते आपल्यातील कमी शोधून त्याच्यावर मात कशी करतात? आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात? आपल्यातला जो सारथी दडलेला आहे त्याचा संवाद स्वतःशी, समाजाशी, मग ते शिक्षण घेत असतील तर आपल्या अभ्यासक्रमाशी, आपल्या शाळेशी, कॉलेजशी कसा सकारात्मक पद्धतीने ठेवतात. त्यांचं जे काही करिअर असेल तिथं स्वतःला कसं मॅनेज करून घेतात. हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि निश्चितच सांगायला आनंद होतोय, की आज आपण 178व्या पुष्पामध्ये आहोत. आतापर्यंत महाराष्ट्रातले 36 पैकी जवळ-जवळ 30 जिल्ह्यांच्या वरचे महानुभाव या ठिकाणी येऊन गेले. महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश इथले देखील महानुभाव येऊन गेले. हे करायला सगळं हे सगळं करत असताना अ, जाणवलं की आपण जर हा सतत संवाद ठेवला, तर निश्चितच यातनं म्हणजे जे पण महानुभाव येतात ना या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला, त्यांच्याकडून आम्हाला नवीन गोष्टी निश्चितच ऐकायला मिळतात. त्यांनी केलेलं जीवनात नाविन्यपूर्ण कार्य. यासोबतच त्यांचा संघर्ष यातनं नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ते इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. त्यामुळे निश्चितच या उपक्रमामुळे जे काही प्रेरणादायी कार्य अ, जे पण महानुभावांचं आहे इथे येणाऱ्या, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा एक आनंद आणि अभिमान आम्हाला ॲज अ एन-जी-ओ म्हणून निश्चितच वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्यात ज्योती गायकवाड मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी अंजली मॅडमला रिक्वेस्ट करतो. थँक्यू सो मच विशाल सर. तर आजच्या आपल्या प्रेरणादायी संवाद सारथी मंचावरती मी पुन्हा एकदा स्वागत करते अशा एका व्यक्तिमत्वाचं जिने केवळ स्वतःसाठी नाही तर अनेकांसाठी आज आशेचा किरण ती ठरलेली आहे. कुमारी ज्योती रामदास गायकवाड. हिला 95% लोकोमोटो दिव्यांगत्व असताना पण तिनं कधीही हार मानली नाही. BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून तिने स्वतःचा मार्ग स्वतः तयार केलेला आहे. आज ती AT&T टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये इंटर्नशिप म्हणून काम करत आहे. तसंच तिने ग्राफिक डिझाईन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI सारख्या आधुनिक क्षेत्रात पण कौशल्य प्राप्त केलं आहे आणि हे जिद्दीचं आणि शिकण्याच्या आवडीचं एक सुंदर उदाहरण आहे खरं तर आपल्या सगळ्यांसाठी. आणि त्याचबरोबर तिने घरीच शिलाई काम करून स्वतःला सक्षम सुद्धा बनवलेलं आहे. पण तिचं काम इथंच नाही थांबलं, तर तिने अनेक दिव्यांग मुला-मुलींनाच नाही तर इतर जे दिव्यांग व्यक्ती नाहीयेत त्यांना देखील तिनं शिलाई काम शिकून स्वावलंबी बनवलेलं आहे. आणि आज ती त्या मुली ज्या आहेत
त्या स्वतःचा खर्च सुद्धा चालवत आहेत आणि हीच तिच्या कार्याची खरी ओळख म्हणावी लागेल. नवीन कला शिकणं आणि ती गरजू लोकांपर्यंत पोहोचवणं ही तिची खासियत आहे. चित्रकला, फिरणं आणि बुद्धिबळ यामध्ये तिला जास्त आवड आहे. तिच्या या प्रेरणादायी कार्यासाठी तिला नॅशनल ध्येयपूर्ती अवॉर्ड जो असतो त्याने सुद्धा गौरवण्यात आले आहे. आणि ती माझ्यासाठी फक्त एक यशस्वी व्यक्तिमत्वच नाही, तर ती माझी जिवलग मैत्रीण सुद्धा आहे आणि याचा मला खूप अभिमान वाटतो तिच्याबद्दल. तर मी तिचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट आता तिलाच आमंत्रित करते, ज्योती गायकवाड हिला. ती आता आपल्याला पुढील मार्गदर्शन करेल. थँक्यू. नमस्कार सर्वांना माझा. आणि विशेष करून सर्वप्रथम मी संकल्प फाउंडेशनची मनापासून आभारी आहे, ज्यांनी मला आज इथे माझी ओळख करून देण्याची संधी दिली आहे. आणि विशाल सरांचे बी मी खूप खूप आभारी आहे, की ज्यामुळे मी शक्यतो बोलत नव्हते ऑनलाईन असं, पण त्यांच्यामुळे आज मी बोलतीये आज सगळ्यांसमोर. विशाल सरांचं बी खूप खूप आभारी आहे मी. तर माझं नाव ज्योती गायकवाड, पुणे जिल्ह्यात आळंदी येथे राहणारी आहे मी. आळंदी म्हणलं की ज्ञानेश्वर महाराजांची पवित्र भूमी आणि त्यांची भूमीतून माझा हा संघर्ष आणि स्वप्नांचा प्रवास सुरू झालाय. तर मी आता थोडक्यात असं बालपणापासून सांगते. माझा जन्म अगदी साध्या गरीब घरात झाला होता. माझ्या वडिलांची परिस्थिती अशी गरीबच होती. शिक्षणामुळे त्यांना काही जास्त शिकता नाही आलं 9वीच्या पुढं. 9वी पर्यंत शिकले होते, पण कामामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. मग लग्न करून त्यांना मुंबईला काम शोधण्यासाठी गेले आई वडील माझे. मग तिकडं 2 वर्षांनी त्यांना एक छान मुलगी झाली, गंडसती म्हणजे मी. आणि पण मुलगी झाल्याचा त्यांना आनंद भरपूर होता, पण कसं काही आनंद फार काळ टिकत नाही. आणि आमच्या गावात एक म्हणजे अज्ञानतेमुळे नाही का लहान मुलांना डोस दिले जात नव्हते, पोलिओ डोस. तर मुलांना नर्स आल्या ना घरी घरी असं डोस द्यायला, तर लपून ठेवलं जायचं. तर त्यात मग मलाही लपून ठेवल्यामुळे मला पोलिओ डोस मिळाला नव्हता. मग आमच्या घरी मुंबईत असं वस्तीत थोडीशी म्हणजे नाही का अशी अस्वच्छता वगैरे असल्यामुळे तिथे मला ताप वगैरे आला होता. मग डॉक्टरकडे नेल्यावर तापाचंच इंजेक्शन दिलं मला. त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी काय माझे हात पाय असे एकदम लूज पडल्यासारखे असे वाटत होते. नेहमीप्रमाणे माझी आई मला असं उभं करत होती पायावर, तर काय रिस्पॉन्स भेटला नाही आईला. मग आई खूप घाबरली, शेजाऱ्यांना वगैरे विचारत होती की हिला काय झालं, म्हणजे ही असं इथे लूज का हातपाय पडलेत असं वगैरे. तर मग कोणीतरी सांगितलं हॉस्पिटलमध्ये दाखवा. हॉस्पिटलमध्ये दाखवल्यानंतर डॉक्टरांनी तर सांगितलं की हिला पोलिओ झालेला आहे, पण आता थोडक्यात आहे. हे घेतलं, फिजिओथेरपी वगैरे घेतली तर होऊ शकेल ठीक. पण त्या डॉक्टरची फी देण्या इतकी तर आमची परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे माझे आई वडील बोलले की शक्य नाही होणार आहे. डॉक्टरांनी पण असं घाबरवलं होतं की नाही का तुम्हाला हे करावंच लागेल, नाही तर खूप वाढेल असं वगैरे. पण परिस्थितीमुळे नाईलाज होता माझ्या आई वडिलांचा. त्याच्यानंतर मामा मामीकडे राहिले काही दिवस मी. तर मामा मामींनी पण भरपूर घरगुती उपाय केले होते माझ्यासाठी. जसं की कबुतरचं रक्त लावणं, ते रेतीत पुरून ठेवणं वगैरे. पण असे प्रयत्न करूनही काय हे झाले नव्हते. आणि मग आई वडिलांना जे कोणी पण सांगायचं ना की मंदिरात जावा, मस्जिदमध्ये जावा, म्हणजे देवाधर्माचं पण आम्ही मानत नव्हतो, पण माझ्या आई वडिलांची एक आस होती की कदाचित हे केल्यामुळे ही नीट होईल. त्यामुळे देवाधर्माचे पण मार्ग हे करून बघितले, पण तिथे काय त्यांना यश नाही आलं. मग त्यासोबतच माझ्या शिक्षणाचाही प्रवास चालू झाला. मग पप्पांना असं वाटलं आपण नाही शिकलो, संधी नाही भेटली, तर हिला मी शिकवेल असं म्हणून पप्पांनी ठरवलं. आणि मग ते मला ऍडमिशन साठी बऱ्याच शाळेमध्ये घेऊन गेले होते, पण माझी डिसॅबिलिटी जास्त असल्यामुळे
एक हात दोन पाय ते जास्त असं डिसेबल दिसल्यामुळं ऍडमिशन फी कोणी देत नव्हते मला. मग कसं बसं एका शाळेत ऍडमिशन मिळालं, पण त्यांची एक अट होती की हिच्याजवळ कोणीतरी थांबलं पाहिजे दिवसभर शाळेत, म्हणजे हिला वॉशरूमला वगैरे नाही कोण नेईल वगैरे. तर ठीक आहे, मग पप्पांनी शिकवायचंच होतं, पप्पांनी ठरवलेलं. मग पप्पा रात्रपाळी करायचे आणि मग दिवसभर मला, म्हणजे शाळा पण अशी लांब होती घरापासून, त्याच्यामुळे सायकलवर मला घेऊन जायचे शाळेत, दिवसभर माझ्यासोबत थांबायचे तिथे शाळेत, आणि परत घेऊन यायचे. असे 3 वर्ष रेग्युलर तीच कंटिन्युटी केली शाळेत येणं जाणं. त्यानंतर परत पप्पांची मुंबईला बदली झाली गुजरातवरून. मग मुंबईला आल्यावर पण मग थोडा तिथे भाषेचा प्रॉब्लेम आला, कारण गुजरातला हिंदी मीडियम मध्ये होते मी. तर मराठी तर मला येतच नव्हती अजिबात. तर मग मुंबईला आल्यावर मग परत तो एक तर डिसॅबिलिटी प्लस लँग्वेजचा इश्यू होता. एक वर्ष मग घरात थोडस मराठी वगैरे पण शिकवलं, तोपर्यंत माझा भाऊ पण तिसरीला गेला होता. मग मला डबल तिसरीला बसवलं होतं फक्त भाषेमुळे. मग 2 वर्ष म्हणजे भाऊ भाऊ घेऊन जायचा व्हीलचेअरवर मला शाळेत, त्यामुळे पप्पांचा त्रास जरा कमी झाला होता त्यामुळे. मग त्यानंतर पप्पांची परत बदली झाली. ते पप्पांची अशी सारखी बदली होत असल्यामुळे माझ्या नाही का मनावर असे परिणाम होत होते, म्हणजे शाळा बदल, परिस्थिती बदल. आणि असं नाही का नॉर्मल मुलांमध्ये मी जास्त मिक्सच नाही झाले. असं ते लोक असं मला एक ऍडजस्ट होणार की तेवढ्यात बदली व्हायची, ऍडजस्ट होणार की तेवढ्यात बदली व्हायची. त्यामुळे लवकर मी कोणात मिक्स नव्हते झाले. कोणी फ्रेंड्स नव्हते अशी, म्हणजे अशी वेगळी अशी स्पेशलिटी वागणूक मला भेटत होती, अशी वेगळंच कोणतरी आहे असल्यासारखं वगैरे. त्यामुळे असं असं वाटत होतं की ही शाळा माझ्यासाठी नाहीच असं, म्हणून थोडस शाळेच्या बाबतीत पण माझी निगेटिव्हिटी अशी झाली होती. पण पुण्याला आल्यावर थोडस पप्पांना माहिती कळली दिव्यांग कल्याणकारी संस्थेबद्दल, की त्या संस्थेत राहण्याची सोय आहे, तिकडं शिकवलं बी जातं आणि ऑपरेशन करून चालायला पण लागेल तुमची मुलगी. पप्पांना ते पटलं, ते आवडलं. पप्पांना म्हणले की ठीक आहे, तिला शाळेत टाकूया वानवडीच्या दिव्यांग कल्याणकारी संस्थेमध्ये. तर तिकडं टाकल्यानंतर तिथं मग थोडस म्हणजे आई वडिलांचा त्रास कमी झाला, माझं शिक्षण सुरळीत असं चालू झालं. पण नंतर माझं ऑपरेशन वगैरे झालं, पण ते ऑपरेशन थोडं फेल गेलं, कारण एकच हात चांगला होता माझा. मग ऑपरेशन झाल्यानंतर कॅलिपर कुबड्या घालून थोडी थोडी चालत होते, पण कोणी उचलून उभं केलं तरच मी उभं राहू शकत होते, आणि कोणी बसवलं तरच मी बसू शकत होते. तर मग त्या चालण्यात काही अर्थच वाटला नाही मला. मग ते सोडलं. शेवटी परत व्हीलचेअरवर माझी परत ती आहे तीच लाईफ चालू झाली माझी व्हीलचेअरवरच. आणि मग त्याच्यानंतर 9वी पण फेल झाले त्या ऑपरेशनमुळे. मग ती हॉस्टेल होतं, सरकारी हॉस्टेल असल्यामुळे 18 वर्षाच्या पुढे तिथं ठेवत नाही. मग त्यावेळेस मला हॉस्टेलमधून काढणार होते, तर मी खूप रिक्वेस्ट केली की मी आता असं आधी मध्ये घरी जाऊन म्हणजे शाळेचं पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही, काम तर काही करू शकत नाही, मला असं काढू नका कुठलं, म्हणजे खूप रिक्वेस्ट केली. मग त्यांनी मला शिलाई रूम मध्ये ऍडमिशन दिलं, जेणेकरून मी नाही का शिलाई काम शिकून माझं कमाईचं वगैरे मार्ग निवडेला ह्यासाठी. पण शिलाईचं दिलं, पण ते पण खूप चॅलेंजिंग होतं. तिथं 15-20 तरी ऍटलिस्ट पायऱ्या असतील, आणि त्या पायऱ्या आधी मला प्रश्न पडलेला की मी कशी जाईन ह्या पायऱ्यावरून, मी व्हीलचेअर युजर होते. पण म्हंटल घरात जाऊन 4 भिंतीत बसण्यापेक्षा आई वडिलांना परत तो त्रास चालू होईल माझा. मग मी म्हटलं हे केलेलं बरं. मग मी रोज अर्धा तास चढून म्हणजे अर्धा तास लागायचा तो पायऱ्या चढून वर जायला शिलाई रूम मध्ये जायला. परत दिवसभर वॉशरूमला वगैरे जाता येत नव्हतं, म्हणून पाणी वगैरे जास्त प्यायचे नाही, काय नाही, एवढे कॉम्प्रोमाइज तिथे करावे लागायचे. पण 2 वर्षात शिलाई काम चांगलं शिकून वगैरे मग परत घरी आले. माझ्या घरी शिलाई काम वगैरे चालू केलं मी.
माझं शिलाई काम वगैरे चालू केल्यानंतर मग घरी आई वडिलांनी मला एक स्पेशल अशी वागणूक दिली नव्हती की हे हँडीप आहे, मग हिला सगळं असं आयतं दिलं पाहिजे किंवा तुला हे जमणार नाही. माझ्या मम्मीनी सगळ्या गोष्टींची सवय ठेवली होती, माझ्या माझ्या कामाची तरी ऍटलिस्ट स्वतःची स्वतः सगळं करणार. त्याच्यामुळेच मी म्हणजे वानवडीच्या हॉस्टेलमध्ये सहज ऍडजस्ट झाले होते. म्हणजे मी नवीन नवीन वानवडीच्या हॉस्टेलला गेले होते, मी बऱ्याच मुलींना बघितलं होतं की त्यांना नवीन नवीन काही करता येत नाही, मग त्या थोडस नाही का बोलणे वगैरे खातात, तुला कपडे धुता येत नाही का, त्या अडचणी मला आल्या नव्हत्या का, तर मम्मीने ह्या चांगल्या सवयी लावल्यामुळे. आणि मग घरी मी एकाच हाताने झाडू मारायला, पुसून घ्यायला, म्हणजे घरातली एकंदरीत सगळी कामं शिकले होते. पीठ मळून चपात्या करायला, भाकरी करायला, म्हणजे ही मग थोडीफार आईला माझी मदत व्हायची. तेवढं करून मग मी शिलाई काम पण करायचे. पण त्या काळात एवढी हे नव्हती, म्हणजे मशीन, आता इलेक्ट्रिक मशीन आहे, तेव्हा हाताने फिरवायची मशीन होती. तर ती हाताने फिरवून फिरवून हाताला कधी कधी फोड पण यायचे. पण मला काम पण करायचंच होतं, त्याच्यामुळे काम करायची जिद्दच होती. त्याच्यामुळे मग मी शिवणकाम काय सोडलं नव्हतं. पण शारीरिक आणि मानसिक त्रास तर थोडा होऊ लागला होता. का तर आम्ही त्या रूम मध्ये म्हणजे जिथे राहत होते ती भाड्याची रूम होती, तिथे वॉशरूमची सोय नसल्यामुळे असं बाहेर जावं लागायचं रात्रीचं, असं उघड्यावर बाहेर जावं लागायचं. त्याच्यामुळे एक टाइमच असं जेवायचं, का तर वॉशरूमला वगैरे जायला दिवसभरात कधी जमायचं नाही. आणि पावसाळ्यात तर खूपच हाल व्हायचे माझे. माझे म्हणण्यापेक्षा माझे नाही, माझ्या आईचे हाल खूप व्हायचे. कारण ते चिखलातलं ते पाणी वगैरे असं पार गुडघ्यापर्यंत साचले आणि त्यातनं ती व्हीलचेअर ओढत न्यायची, म्हणजे खूप अशी रुतून बसायची. पण आता लेडीजची ताकद वगैरे आहे ती थोडीशी कमीच पडते. त्या आईचं पण त्रास बघून थोडस हे व्हायचं, मला जेवणच जायचं नाही. मग मी कधी कधी असं नाही का जेवण मोस्टली टाळायचे एका एका टायमाचं वगैरे. आणि असं 2-2, 3-3 दिवसांनी वॉशरूमला जाता येईल असं म्हणजे राहायचे, म्हणजे मम्मीला होईल तेवढा त्रास. पण विचार केला हे त्रास कुठं ना कुठं थांबवायला पाहिजे, मग मी कामाच्या शोधातच होते. मग तसंच वानवडीच्या जिथं दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या फिजिओथेरपिस्ट होत्या विजयाताई म्हणून, त्यांना मी सांगितलेलं की माझ्यासाठी असं काम बघा. तर त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण एक हॉस्टेल भेटलं होतं कसं कसं. पण त्यांनी सांगितलं की एवढे जास्त दिव्यांग आम्ही घेत नाही, का तर तिला ट्रॅव्हलिंग वगैरे करता येणार नाही म्हणून. मग विजयाताई त्यांना खूप ओरडल्या, चिडल्या की खरी गरज ह्यांच्या सारख्यांना असते. तुम्ही नावाला दिव्यांग असणाऱ्यांना ऍडमिशन देऊन असं दाखवायचं आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो, ह्यांच्यासाठी कोण करणार वगैरे, असं वगैरे त्यांनी ऐकवलं होतं. बट काय तिथं ऍडमिशन तरी भेटलं नव्हतं मला. मग नंतर माझी लाईफ चेंज झाली. माझ्या लाईफ मध्ये ह्यांची एंट्री झाली, मेधा कुलकर्णी मॅडमांची. त्या मेक माय ड्रीम फाउंडेशन त्यांची संस्था आहे. तर त्या संस्थेच्या संस्थापक आहेत त्या, स्वतः हँडिकॅप आहेत त्या पण. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की ज्योती, कुठे असं नाही का काम शोधत बसण्यापेक्षा तुझं शरीर एवढं म्हणजे हे नाहीये की कमवायसारखं, म्हणजे नाही का जास्त दिवंग, तू त्याच्यापेक्षा हे कर, शिक्षण परत चालू कर तुझं. असं त्यांनी मला परत शिक्षण चालू करायला लावलं, पुस्तकं आणून दिली 10वीची. आणि मानसिकरित्या पण त्यांनी खूप खूप मला तयार केलं त्यांनी. म्हणजे मी 4 वर्ष घरात होते, त्यामुळे थोडीशी मानसिकता हेच झाली होती माझी. मग कुलकर्णी मॅडमांनी तेवढं ब्रेन वॉश केला माझा चांगला 10वीच. मग त्या म्हणल्या "आणि त्याच्यासोबत तू कमव पण, 10वी शिकत शिकत कमव", असं म्हणून मला एका हॉस्टेलमध्ये लोणीकरच्या अंध अपंगाच्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळून दिलं. बट ती संस्था नवीन नवीन असल्यामुळे तिथं हे नव्हतं, काम भेटत नव्हतं, त्यामुळे पगार पण नव्हता. आणि मेन म्हणजे त्यांनी कमाई प्लस क्लास पण भेटावे मला 10वीचे, पण तिथं काहीच फॅसिलिटी नव्हती. म्हणून परत माझं हॉस्टेल चेंज केलं, इथेच फुलगावला, मरकळ जवळच आहे फुलगाव, तिथल्या हॉस्टेलमध्ये टाकलं. तिथल्या हॉस्टेलमध्ये मग मी शिवणकाम नॉर्मल मुलींना शिकवायचे.
म्हणजे काम नव्हतं त्या, पण असं दिसायचं की त्यांना शिकायचंय, पण कोणी असं नाही का एकदम ह्याने शिकवत नव्हतं. तर म्हटलं मला येतंय तर मी शिकवायचे त्यांना. तर मग तिथल्या बऱ्याच मुलींना म्हणजे ज्या हँडिकॅप नाहीये अशा मुलींना मी काम शिकवलेलं, शिलाईचं काम. आणि तिथं मी स्वतः भरतकाम शिकले. आता भरतकाम माहित नाही किती जणांना माहित असेल नसेल, पण भरतकाम पण एवढं सोपं नसतं एका हाताने करायचं. दोन हातावाल्यांना बी नाही का ते त्रास व्हायचं ते करायला, जरदोसी वर्क वगैरे. त्यातले बऱ्याच व्हरायटी होत्या. ते काम पण मी चांगलं फिनिशिंग शिकले. आणि असं करत माझी 10वी मी कंप्लीट केली. 10वीला मला 50% मिळाले. मग 10वी नंतर मग परत मी म्हंटल आता बस, आता पुढचं शिक्षण मला असं वाटतं की मी माझ्या जीवावरच घेतलं पाहिजे. तर ह्या शोधात मी कोल्हापूरचं हॉस्टेल हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप ह्या संस्थेत गेले. त्या संस्थेत फी जास्त होती, वर्षाला जास्त फी भरावी लागायची. आणि ते फीचे पैसे भरण्याइतपत तर परिस्थिती नव्हती आमची, का तर माझ्या आई वडिलांना माझ्या बहीण भावांनाही शिकवायचं होतं. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, शिलाई युनिट होतं तिथं, शिलाई युनिट मध्ये काम करत मी माझं शिक्षण पूर्ण करेन. मग शिलाई युनिट मध्ये काम करत माझं शिक्षण मी चालू केलं 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत. तर सुरुवातीला तिथल्या मॅडम वगैरे होत्या, त्या कौसर दिदी म्हणून होत्या. त्यांनी म्हणजे खूप समजून, म्हणजे जे हँडिकॅप नुसार त्यांना कामं द्यायची. मग माझं काम असं एका हातानेच तो असेल म्हणून नाही का, त्यांनी असं हेवी हेवी काम दिलं होतं मला, पण जास्त माझे इन्कम निघेल असं काम त्यांनी मला द्यायच्या. मग तिथेही माझ्या असं लक्षात आलं की नाही का, की ठराविक लोक म्हणजे फक्त नावाला शिवताय, त्यांना शिलाई येत नाहीये. पण बाकीच्यांना येते, पण ते एकमेकांना शिकवत नव्हते. असं काहीतरी तिथं मला कंडिशन दिसली. मग तिथे मला असं वाटलं की ह्यांना दिसतीये शिकायची आवड, तर ह्यांना पण शिकवायचे. फ्रेंडच होत्या, मग सगळ्या फ्रेंड झाल्या होत्या. ऍक्च्युली मी तिथं गेल्या गेल्या मला बघितल्याबरोबर एक मुलगी तर म्हटलेली, हिला तर उठता येत नाही, दीदीने हिला कशाला कामावर घेतलं असेल. पण जेव्हा सगळ्यांनी माझं काम बघितलं तर सगळ्या शॉक झाले होते की हिला एवढं चांगलं सगळं शिवता येतं ऑलरेडी. तर मी आधी शिकून गेले होते. मग तिथल्या मुलींनाही, बऱ्याच मुलींनाही शिकवलं होतं मी. तर त्यांना माझी शिकवायची पद्धत वगैरे पण खूप आवडलेली. म्हणजे जसं काही लोक नाही का खूप हुशार असतात, काही लोक असं ढ असतात. तर मग की नाही ना, त्यांना थोडस वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं ना. आता नॉर्मल मध्ये कसं हुशार लोक एवढं लक्ष म्हणजे नाही का, ढ लोक एवढे लक्षात येत नाही नॉर्मल. पण हँडिकॅप मध्ये ढ असेल तर हे हँडिकॅप आहे म्हणून याला कळत नाही, हे नाही का हँडिकॅप आहे म्हणून असं म्हणजे इग्नोर केलं जायचं की म्हणून याला जमत नाही. पण ते हुशार असायचे, पण त्यांना तसं गायडन्स भेटत नव्हतं. मग तसं तशा पद्धतीने मी त्यांना गाईड केलं, तर त्या पण आता चांगलं शिवायच्या त्या मुली. आणि मग नंतर आमचे काही दिवसांनी वरिष्ठ बदलले गेले होते. तर नंतर वरिष्ठ बदलल्यानंतर मग हे जे दोन हाताने चांगले काम करायचे ना, त्यांचं काम त्यांना जास्त त्या प्रोत्साहन द्यायच्या. आणि मला म्हणजे त्यांनी जवळजवळ काढायचा निर्णय घेतलेला, का तर मी एका हाताने स्लो करते काम. मग मला तेव्हा खूप राग आलेला, कारण ते जे लोक काम करतात ते मी कटिंग केल्याशिवाय ते लोक शिवू शकत नव्हते ना. तर तुम्ही असं कसं म्हणजे डायरेक्ट हे निर्णय घेऊ शकता वगैरे. मग तिथेही मला म्हणजे सिद्ध करून द्यावं लागलं की माझं काम जरी स्लो असलं तरी परफेक्ट आहे, फिनिशिंग आहे, प्लस मला कटिंग करून ते करता येतं. आणि जे फक्त त्यांना कटिंग करून दिलं तरी त्यांना शिवता कटिंग येत नाही, फक्त शिवता येते. हे जेव्हा पटवून दिलं तेव्हा मग मी राहिले होते तिथं, म्हणजे ठेवून घेतलं होतं मला. आणि त्याच्यानंतर तो एक मला मानसिक खूप त्रास झाला होता, का तर काही दिवस मला नाही का त्यांना फास्ट येतो म्हणून त्यांना ती माझी मशीन त्यांना दिली जायची वगैरे. तेव्हा पण मी असं खूप डिप्रेस झाले होते की मी परत काम सोडू का वगैरे असं वगैरे. पण नंतर म्हंटल मी काम सोडलं तर परत घरात बसून काय करेल. मग
तेच निर्णय घेतला की मी स्वतःला तिथेही मला सिद्ध करावं लागलं. आणि मग नंतर ग्रॅज्युएशन तसं माझं मी पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनला मला 52% पडले. आणि त्यानंतर 52% पडल्यानंतर मग मी असं ठरवलं की बाहेर काम बघावं. बाहेर काम बघायच्या शोधात होतेच मी. तर तोपर्यंत काहीतरी कारणामुळे व्हीलचेअरवरनं पडले आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे मी घरी आले. घरी आले तर परत म्हणजे असं नाही का, तीच कंडिशन माझ्या समोर की परत मी माझ्या आई वडिलांवर डिपेंड वगैरे. मी तिथे खूप खचले होते मनाने. आणि परत त्यात मुतखडा झाला होता मला. तर त्यात खूप मोठं ऑपरेशन झालं माझं. त्यातनं मी बरी होऊन परत निश्चय केला की आपण परत कामाला जाऊया. मी परत त्याच हॉस्पिटलला कामाला गेले. आणि त्यानंतर लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर मग बाहेर काम करायचे तर विचारही करू शकत नव्हते, कारण आहे त्यांचेच काम बंद झाले होते. त्यामुळे मग आहे त्या परिस्थितीत मला तिथे काम करून मग तिथे मला सुपरवायझरच्या पोस्टवर मग मी कामाला म्हणजे माझी पोस्ट हे झाली, सुपरवायझरचे काम करत होते मग मी. आणि लॉकडाऊन मध्येच मग मी इडार्च करून सॉफ्ट स्किलचा क्लास केला होता. तर त्याच्या थ्रू मला व्हीलचेअर भेटली होती, इलेक्ट्रिक व्हीलचेअर भेटली होती. तर त्यामुळे जो माझा प्रवास होता रूम ते शिलाई रूम पर्यंत जायचा, तो प्रवास जरा सुरळीत झाला होता. पण तोपर्यंत माझा एकच हाताने काम करून करून माझा एक हात तोपर्यंत कामात गेला. म्हणजे एक डॉक्टरांनी मला सांगितलेलं की तुमच्या एकाच हातावर लोड येऊन येऊन तुमचा तो एक हात आहे चांगला, तर तोही कामात जायची शक्यता आहे. पण तोपर्यंत ती व्हीलचेअर भेटली होती. त्यानंतर युथ फॉर जॉबचा पण क्लासची मला माहिती हर्षदने दिली होती. हर्षदने दिली होती. मग हर्षदमुळे मी युथ फॉर जॉबचा क्लास केला होता. आणि त्यावेळेसच मला बालाजी सरांशी ओळख झाली होती त्यावेळेस चांगली. आणि मेन माझ्याबद्दल हर्षदनेच बालाजी सरांना आय थिंक चांगलं होतं सांगितलं होतं सगळी माझी माहिती. तिथून पुढे मला जॉब भेटला होता हैदराबादला. सिलेक्शन झालं होतं माझं, इंटरव्ह्यू वगैरे सगळं क्लिअर झालं. मग मी बालाजी सरांना सांगितलं की डिस्कस करत होते. तर त्यांनी मला सांगितलं की तिथे ओळख आहे माझी, रूम वगैरे बघून द्यायची वगैरे हेल्प करेल मी. पण तू त्या सरांना तुझी कंडिशन सांगितली का तिकडे जायला? तिकडे जाऊन तुला प्रॉब्लेम यायला नको. तर मी म्हंटल नाही. मी फोन केला तिकडच्या सरांना. मग ते सरांनी मलाच बोलले की नाही का, मला माहित नव्हतं की एवढे जास्त हँडिकॅप आहात. मी एक थोडस नॉर्मल असेल असं मला वाटलं वगैरे, असं म्हणून त्या सरांनी रिजेक्ट केलं मला. पण आतापर्यंत ज्या काही प्रवासाचा एक आढावा घेऊन नूतन गुजरात फाउंडेशननी नूतन फाउंडेशननी त्यांच्या फाउंडेशन थ्रू मला महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते माझा पुरस्कार भेटला. नॅशनल लेवलचा नॅशनल ध्येयपूर्ती अवॉर्ड भेटलेला मला. तर त्यानंतर तो म्हणजे तो अवॉर्ड साठी मी सिलेक्ट झाल्यावर म्हणजे माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला होता. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे माझ्यासाठी केलं होतं त्यांना त्याची चीज झाल्यासारखी त्यांना असं हे झालं. त्यांचा सगळ्यांचाच आवाज आनंद गगनात मावेन असा झाला होता. आणि मी पण खूप खुश होते त्या अवॉर्ड नंतर. मग त्या अवॉर्ड नंतर मग हाताचा परत प्रॉब्लेम चालू झाला. म्हणजे हातच काम करत नव्हता. म्हणून मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप मधलं काम सोडून घरी आले होते. आणि घरी आल्यानंतर मग दिव्यांग हिताय फाउंडेशन मध्ये तर मी ग्रुपमध्ये तर आधीच होते ऍड. पण मी माझ्या ह्या गोंधळात वगैरे थोडेसे म्हणजे दुर्लक्ष केलेलं होतं. पण घरी आल्यानंतर परत शून्यात आल्यासारखं वाटलं. पण तिथे बालाजीने मला गायडन्स केलं की
तुला हे ते मितवा टीम मध्ये घेऊया. तिथे आपण बरेच काही ऍक्टिव्हिटी करतो. मग तिथे तुला बघ काय काय तुझ्या स्किल यूज करता येतील अशा उद्देशाने त्यांनी मला घेतलेलं. मग तिथे खूप छान ऍक्टिव्हिटी वगैरे होतात त्या ऍक्टिव्हिटी मध्ये. मग त्या ऍक्टिव्हिटी मध्ये कधीतरी पार्टिसिपेट करायचे. पण तिथे माझी ओळख अंजलीशी झाली आणि मग अंजलीमुळे अंजली मग बाकीच्यांशी सगळ्यांशी ओळख झाल्यावर म्हणजे तिथे असं नाही का सगळे दिवांग मिळून मिसळून असं छान एकमेकांना पुश करून काम करतात. तर ते मला खूप आवडलं. म्हणजे असं मला मी वेगळी आहे किंवा अशी एकटी पडले असं काय फील वाटत नव्हतं त्यानंतर. आणि मग मला माया केअर मध्ये वर्क फ्रॉम होम साठी काम मिळालं. तिथे मी 1 महिनाभर काम केलं होतं. माया केअर मध्ये 1 महिनाच काम केलं. तोपर्यंत माझ्या पोटात अचानक दुखायला आणि मग डॉक्टर ससूनमध्ये डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी फक्त सोनोग्राफीच्या बेसवर सांगितलं की तुम्हाला 3rd स्टेजचा कॅन्सर आहे. थर्ड स्टेजचा कॅन्सर आता म्हणजे मम्मी पप्पा हे सगळेच खूप शॉक मध्ये गेले. मी पण थोडीशी हे झाले होते की आता कुठं मी परत कामाला लागले होते. तर परत ही अडचण कुठून आली असं म्हणजे थोडस मी पण हे झाले. आणि मग तेव्हा पण मी बालाजीशी डिस्कस केल्यावर बालाजींनी मला आळंदीतल्या इंद्रायणी हॉस्पिटल बद्दल सांगितलं. मग तिथे डॉक्टरांनी चेक केलं तर गाठ होती. बट ते म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर नाही का 50% चान्सेस असू शकतात म्हणजे असण्याची. ऑपरेशन करून काढून टाकूया. पण त्या ससूनवालींनी सांगितलेलं 3rd स्टेजचा कॅन्सर आहे. मग ते ऐकूनच माझ्या आईने म्हणजे कॅन्सर आहे हे ऐकूनच माझे असे केस वगैरे सगळे तेव्हाच कापून टाकले. का तर असं वाटलेलं की कॅन्सर निघला तर असे केस जातील मग अजून त्रास होईल असं ह्या उद्देशाने. मग तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे एक मुलगी आणि मेन म्हणजे तिचं हे सौंदर्य म्हणा किंवा काय म्हणा ते केसांमध्ये किती म्हणजे असा जीव असतो. आणि त्यावेळेस म्हणजे खूप रडले होते. म्हणजे खूप रडले होते मी केस कापले म्हणून. बट ऑपरेशन नंतर लकीली कॅन्सर नाही झाला मला. पण 2 महिने झोपूनच होते. आणि परत मग आता हे काम केअरचं बी काम गेलं होतं. पण मी शांत बसणाऱ्या मधली नव्हती. मग मला हर्षदनी माहिती दिली AT&T टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट बद्दल की तिथे तू क्लास कर आणि क्लास झाल्यानंतर इंटर्नशिपची संधी देखील मिळते. तर मी इंटर्नशिपची संधी मिळेल किंवा पगार मिळेल ह्या उद्देशाने मग मला असं वाटलं की ह्यातनं काहीतरी मला शिकायला भेटेल ह्या उद्देशाने मी AT&T टेक्नॉलॉजी मध्ये जॉईन झाले आणि तिथे ग्राफिक डिझाईनचा क्लास केला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण क्लास करून आज मी तिथे म्हणजे मी सांगायला मला आनंद होतो की आज मी तिथे इंटर्नशिप मध्ये काम करते. आणि शेवटी आज मी हे बोलायला म्हणजे धाडस केलंय ते खास करून अंजलीमुळे. मी जेव्हा मला बालाजीने सांगितलं की ज्योती तुला बोलायचंय तर मी खूप घाबरले होते. अशी रडकुंडीला चाले होते की मी काय करू. मी तर कधी बोलले नव्हते आणि असं कधी बोलले नाही सेशनला किंवा असं पब्लिक मध्ये कधी बोलले नाही. पण अंजलीने खरंच खूप हेल्प केली मला. म्हणजे कसं बोलायचं वगैरे भीती घालवली. मेन म्हणजे तिने मी रडती हे ऐकून आधी मला तिने हसवलं. त्यात माझं टेन्शन विसरवलं. मग त्याच्यानंतर टेन्शन विसरवल्यानंतर ते बोलायचं कसं आहे हे तिने गाईड केलं. थँक्यू सो मच अंजली. तुझ्यामुळे तर मी आज एवढं बोलू शकले.
खूप छान मॅडम. तुमचा प्रवास अगदी प्रेरणादायी आहे की इतका मल्टिपल डिसॅबिलिटी असल्यानंतरही स्वतःला प्रत्येक वेळेस मॅनेज करून सिद्ध करणं हे सोपं नसतं. जे काही डिफिकल्टी आले, चॅलेंजेस आले, ते ॲक्सेप्ट केले, ते अडथळे पार केले आणि इथपर्यंत आलात. खरोखर तुमच्या कार्याला सलाम. मॅडम, या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही सांगत होता की वडिलांची नोकरीमुळे कधी गुजरात, कधी महाराष्ट्र आपण प्रवास केला आणि प्रत्येक वेळेस अगदी शून्यापासून सुरुवात करायची आणि शिक्षण असेल, तिथलं वातावरणाशी जुळवून या संपूर्ण प्रवासात आतापर्यंतच्या तुमच्या जीवनातील आनंदाचा क्षण कुठला की जो कधी विसरू शकत नाही? आनंदाचे क्षण तसं म्हणजे आतापर्यंत मोस्टली तर दुःखाचे क्षण गेले ते म्हणजे नाही का थोडं स्टार्ट होते की परत ते शून्यातून जाते. पण सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण म्हणजे मी जे मला जे अवॉर्ड भेटलं होतं ते म्हणजे सहसा म्हणजे नाही का मोस्टली खूप कमी लोकांना भेटत नॅशनल ध्येयपूर्ती पुरस्कार. तर तो खूप माझ्यासाठी म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे तो माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी आणि मी खूप प्राऊड करते. तो मला खूप आवडता आनंदाचा क्षण आहे सर. मॅडम, हे संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही म्हटलं की खूप वेगवेगळे अडथळे आले, तरीही या संपूर्ण अडथळ्यात तुमच्या जीवनातला अगदी वेदनादायी क्षण, मग तो फिजिकली असेल, मेंटली असेल किंवा अगदी भावनात्मक असेल, की जो कधीही विसरू शकत नाही. अ, कधी न विसरणारा भावनात्मक क्षण म्हणजे म्हणजे मला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं होतं ना जेव्हा, तेव्हा खूप असे ना म्हणजे मम्मी पप्पा घेऊन गेले होते की बरी होईल म्हणून. पण जेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की ही खूप वीक आहे आणि आता हिचं काहीच होऊ शकत नाही, तर त्यावेळेस माझे आई बाबा बाहेर रडत होते आणि मी आतमध्ये रडत होते. म्हणजे तोच माझ्यासाठी खूप दुःखाचा क्षण होता की म्हणजे तेव्हा मला म्हणजे आतापर्यंत आज तोपर्यंत मला कळत नव्हतं एवढं, पण असे आस होते की मी कुठेतरी ठीक होईल, चालू शकेल. पण त्यावेळेसच कळलेलं की ही कधीच नीट होऊ शकत नाही. मॅडम, या संपूर्ण प्रवासात खूप चढ उतार आले आणि तरीही तुम्ही जिथं काही संकट असतील तिथनं नवीन मार्ग काढला. तर हे सगळं करताना ही सगळी प्रेरणा ही एक कोणालाही अशी प्रेरणादायी अशी ज्योती होण्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतले आणि तुमचं हे पूर्ण ऊर्जा टिकवून ठेवली? जसं एखादी दिवा लागण्यासाठी ठिणगी पुरेशी असते, तसंही तुमची ठिणगी तुम्ही कशी तेवत ठेवली त्याबद्दल सांगा. सॉरी, कळलं नाही मला. तुमच्यातली ऊर्जा ही हा सतत हा तेवत कशी ठेवली? हा. तर हे मी माझ्या आई वडिलांकडेच बघून ठेवली होती. का तर त्यांचे प्रयत्न मी खूप बघितले होते की त्यांनी माझ्यासाठी खूप काय काय केले होते. मग त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंय तर मी ती अशी म्हणजे नाही का ऊर्जा ती टिकून ठेवली अशी. म्हणजे खचले पण असं दाखवलं नाही कधी की खचले आता मला, की आता मला नको वाटतंय किंवा काय. त्यांच्याकडे बघूनच मी हे टिकून ठेवलं सर. वाव. जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही जे जे स्किल शिकलं ते इतरांना पण शिकवलं, तर असे किती विद्यार्थ्यांना घडवलं अंदाजे? आणि आज ते तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये पण लिहिलं की ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. तसे किती तुमचे शिकवणीतून घडलेले आज त्यांच्या पायावर उभे आहेत?
पुण्याच्या हॉस्टेलमध्ये इथं जे नॉर्मल मुली होत्या त्या ऍटलिस्ट 7-8 तरी आहेत आणि दिव्यांग एक 5-6 आहेत. खूप छान मॅडम, तुमचं हे कार्य असंच पुढेही चालू राहू त्याबद्दल शुभेच्छा. मी सर्वात आधी डॉक्टर सुनीता पवार मॅडमला बोलायला सांग. मॅडम अनम्यूट करून बोल. हॅलो. ज्योती, मी प्रवासात असल्यामुळे मला सुरुवातीचं नाही ऐकायला मिळालं तुझं, पण जे काय ऐकलं ते खूपच म्हणजे स्ट्रगलर होतच ते सगळं तुझं, आणि खूप छान बोललीस तू. आपण हॉस्टेलमध्ये असताना इतकं नाही आपलं बोलणं व्हायचं, आणि जे काय दिसायचं बोलायचं ते सगळं चांगलं गोडी गोडीच होतं ते. पण आता तुझ्या बोलण्यातनं म्हणजे भरपूर जाणवतंय की आपण त्या दृष्टीने कधी बोललो नाही तिथे. हो. आणि केस कापलेले म्हणलेस ना, तरी पण तू छान दिसतेस, एकदम मॉडर्न दिसते. त्याचं वाईट वाटून घेऊ नको, ते वाढतील, त्याचं काही टेन्शन नाही. पण स्वतःची तब्येतीची काळजी घे. अ, तू स्वतःला स्ट्रॉंग ठेवतेस आहेस, तसंच खाण्यापिण्याकडे पण, आणि ब्रीदिंग एक्सरसाइजकडे तुझं जर लक्ष असू दे. आता बोलताना थोडा दम लागतोय तुला, तर स्वतःकडे काळजी घे. परत एकदा एकदा येऊन गेलेस रत्नागिरीला, अजून एकदा ये निवांत राहायला इकडं, हवा चेंज करायला, आणि छान वाटेल तुला. हो, ऑल दी बेस्ट. नक्कीच. थँक्यू. मी ऐकेन तुझं नंतर परत पहिल्यापासून, हो आणि मॅडम. फोन करेन तुला. हा, ओके, बाय. हो, नक्कीच. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. रेखा देसाई मॅडम, खूप दिवसानंतर तुम्ही जॉईन झालाय, अनम्यूट करून बोला. रेखा मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. सॉरी, खूप दिवसांनी आले, पण ज्योतीचं नाव बघितलं मला राहवलं नाही. त्यामुळं म्हटलं आईचं थोडं ऍडजस्ट करून जॉईन झाले. खूप दिवसांनी ज्योतीचं नाही का नाही का ऐकलं, खूप बरं वाटलं, कारण तिच्या बरोबर खूप काम केलेलं आहे आणि तिच्या आयुष्यातले बरेच चढ उतार मी जवळून बघितलेले आहेत. मला माहित नाही मी तिला किती मदत करू शकले, पण मला जेवढं शक्य होतं मी तिच्यासाठी जे करता येईल ते करायचा प्रयत्न केला, पण त्यापेक्षा शिकायचा खूप प्रयत्न केला. कारण मला काही गोष्टी खरंच नमूद करायच्याच आहेत. एक तर मी ज्योतीला जेव्हा भेटले तेव्हा ती अक्षरशः गोळाच वाटायची, कारण व्हीलचेअर वरती एक छोटी व्हीलचेअर आणि त्याच्यावरती ती असायची, म्हणजे खूप कमी दिसायची, तिचा फक्त चेहराच दिसायचा. अमेझिंग होतं ते की ही शिलाई करते. म्हणजे ती जॉईन झाली तेव्हा मी शाळेत होते, त्यामुळे माझा एवढा संपर्क नव्हता, पण नंतर जेव्हा आला काम करताना संपर्क, तेव्हा मला काही गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. तिची व्हीलचेअर ती स्वतः साफ करायची आणि आम्ही मात्र वर्कशॉपमध्ये पैसे देऊन करून घ्यायचो, जे तिच्यापेक्षा खूप व्यवस्थित होतो. आणि तिला कधी कपडे धुवायला टाकले नाहीत. अगदी जड कपडे सुद्धा ती, कारण तिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे, त्यामुळं कपडे मस्त वापरायची ती, पण ते सुद्धा ती स्वतः स्वच्छ करायची आणि अक्षरशः मारल्यासारखं वाटायचं, कारण आम्ही मात्र मस्तपैकी पैसे देऊन मावशींकडून करून घ्यायचो. पण कारण ती माझ्यापेक्षा निश्चितच तिचं अपंगत्व जास्त आहे, पण माझ्यापेक्षा जिद्दही तिची खूप जास्त आहे, त्यामुळं तिनं कधीच माघार घेतली नाही आणि कुठल्याही कोणाच्याही बोलण्याकडे महत्वाचं म्हणजे तिनं लक्ष दिलं नाही. नाहीतर ती खरंच खूप मागे पडली असती आणि कदाचित खचून खचून फार खचून गेली असती, पण ती इतकी स्ट्रॉंग आहे की तिला बरोबर माहितीये कोणाचं किती ऐकायचं आणि कोणाचं किती नाही ऐकायचं, स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा. आज खूप नवीन गोष्टी पण कळल्या ज्योती, हा. पण तुझा नेहमीच मला अभिमान वाटतो. तुला माहितीये मी अक्षरशः पाहुण्यांना बोलवून बोलवून सांगायचे की जगण्याची जिद्द शिकायची असेल तर इकडे या, तिचं शिवणकाम बघा, कारण हातानी, एका हाताने शिवणं, तेही मोटराईज मशीनवर, चुकलं काही जरी तरी गेलं बोट.
पण तिची जी ती स्किल आहे, हॅट्स ऑफ. मी आजही माझ्या विद्यार्थ्यांना आवर्जून ज्योती तुझं उदाहरण सांगते की आपण स्वावलंबी असलं पाहिजे, स्वाभिमानी असलं पाहिजे आणि स्वतःच्या स्किलवरती आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. याचं ज्योती एक उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणूनच मी आज खरंच सांगू का, सॉरी, तुझ्या त्या वाईट काळामध्ये मी माझ्या वाईट काळात अडकले, त्यामुळे तुला साथ नाही देता आली. आपलं याबद्दल आधी बोलणं मेसेजवर झालेलं आहे. हो खरंच हो खूप सॉरी. मी खूप मदत करू शकले असते तुला, भेटू नाही शकले तरी. पण खूप जिद्दी आहेस, अशीच राहा आणि अशीच प्रेरणा देत राहा. खूप 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 अभिमान बाळा. थँक्यू. थँक्यू ताई. धन्यवाद रेखा मॅडम. बांसे सर. हाँ मैडम, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपणा सर्वांना नमस्कार माझा. नमस्कार ताईचं सर, आता बोला बोला. सुरुवातीपासून ऐकलं तर म्हणजे स्टोरी खूपच म्हणजे संघर्षमय आहे आणि म्हणजे प्रेरणादायी स्टोरी आहे आणि सर्वांनी काय तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तर यापुढे असेच नवीन नवीन उपक्रम सुरू असावे यासाठी खूप खूप आपणास शुभेच्छा. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. थँक्यू. धन्यवाद बांसे सर. अंजली मॅडम, तुम्ही हँड रेज केलाय, बोला. थँक्यू विशाल सर, बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सगळ्यात आधी ज्योतीला म्हणजे काय बोलू, मी तर स्पीचलेस झाले आता खरं तर तिचे सगळं ऐकून. कारण ज्यावेळेस मी तिची प्रॅक्टिस घेत होते ना, तेव्हा ती खूप रडत होती. आता ती जे काही कॉन्फिडन्सली बोलली, म्हणजे खूप मला तिचा अभिमान वाटतोय. आणि तिची स्टोरी ऐकताना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे मला जाणवते, ती ही की आयुष्य किती पण कठीण असलं तरी पण जिद्द, मेहनत आणि न हार मानण्याची तिची जी वृत्ती आहे, आणि जर आपण पण ती वृत्ती बाळगली तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. आणि तिच्या आयुष्यामध्ये गरिबी, दिव्यांगत्व, भरपूर सारे तिला शारीरिक त्रास पण होते. शिक्षणामध्ये तिला खूप अडथळे आले आणि इतक्या सगळ्या संकटांनी तिची परीक्षा घेतली. पण तरी पण तिनं कधीच हार मानलेली कुठंच मला दिसत नाहीये तिच्या पूर्ण ओव्हरऑल जीवन प्रवासामध्ये. आणि इथूनच पहिली शिकवण आपल्या सगळ्यांसाठी मिळते की परिस्थितीपेक्षा आपली इच्छाशक्ती ही खूप मोठी असते. इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो. आणि दुसरी गोष्ट ही की शिक्षणाची किंमत. तर शून्यातून पुन्हा तिनं जसं तिने सांगितलं की 10वी 12वी आणि नंतर तिने ग्रॅज्युएशन पण पूर्ण केलं. हे खरंच किती मोठं धाडस म्हणावं लागेल तिचं. कारण की परिस्थिती तिची खूप बिकट होती, तिने सांगितलं तसं. पण तिची शिकायची तयारी होती, त्यामुळं तिने तिथून मार्ग काढला त्यातून. आणि तिने हे सिद्ध करून दाखवलं की मी काहीतरी करू शकते. आणि तिसरी गोष्ट ही आहे की स्वावलंबन आणि आत्मसन्मान. तर तिला एका हाताने शिवणकाम करणं, घरकाम करणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा तिचा प्रयत्न, हे खरंच म्हणजे आपण इमॅजिन बी नाही करू शकत. मी तरी नाही करू शकत सर. कारण की एका हाताने काम करणं खूप म्हणजे नाही का अवघड असतं. पण तिने ते सिद्ध करून दाखवलं की ती कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाहीये म्हणून. आणि चौथी गोष्ट माझ्या मनाला थोडीशी लागली खरं तर, ती म्हणजे समाजामध्ये अजून पण संवेदनशीलतेची कमतरता जी आहे ही प्रकर्षाने जाणवते. कारण की कामाच्या ठिकाणी तिला वारंवार जो त्रास सहन करावा लागला. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात वेदनादायक म्हणजे कधी कधी स्वतः दिव्यांग असणारे व्यक्ती, म्हणजे जे लोक आहेत आपल्यासोबत काम करणारे, तर ते सुद्धा कधी कधी आपल्याला समजून घेत नाहीत. पण तरी पण तिने कोणाचंही मन दुखवलेलं नाहीये. तर ही तिच्या माणुसकीची खरी ओळख आपल्याला दिसते. तिचा त्याग मला ह्यातून दिसतोय. जेव्हा ती म्हणजे मी तिची प्रॅक्टिस घेत होते तर तेव्हा ती खूप रडत होती तिच्या केसांसाठी.
कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्ये प्रत्येक मुलीचा किती जीव असतो, जीवाभावाची गोष्ट असते. पण त्या परिस्थितीत तिने तो प्रसंग पण खूप धैर्याने सहन केला आणि तिच्या ताकदीचं आणि धैर्याचं प्रतीक आहे असं मी म्हणते. आणि तिच्या सगळ्या प्रवासातून एक मोठा संदेश आपल्याला मिळतो सगळ्यांनाच, की अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतात. आणि तिची जी ही कथा आहे, ती फक्त संघर्षाची नाहीये, तर हिंमत, आत्मविश्वास आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची जिवंत प्रेरणा आपल्या समोर आज आहे. आणि तिच्या अनुभवातून एक अतिशय संदेश पण आपल्याला मिळतो, की आपलं जे दिव्यांगत्व आहे ते शरीरात नसतं, पण समजूतदारपणा आणि संवेदनशीलता आपल्या मनामध्ये असते. आपण सगळे एकाच प्रवासात जात आहोत. म्हणून संघर्षाचा, वेदनेचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा, मग एकमेकांना खाली खेचण्यापेक्षा एकमेकांचा आधार बनणं खूप गरजेचं आहे आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याचं पण खूप गरजेचं आहे. आपण सोबत स्पर्धा न करता जर एकमेकांना साथ दिली, एकमेकांची टीका न करता एकमेकांना प्रोत्साहन दिलं, तर नक्कीच आपण सगळेजण पुढे जात राहू असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने मजबूत होऊ. हा फक्त संदेश नाही देत आहे सर मी आता मंचावरून, तर प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ही एक जबाबदारी आहे, कारण आपण एकमेकांचे हात बनू शकतो, अडथळे नाहीत. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू ज्योती आणि मी नेहमी तुझ्या सोबत होते, आहे आणि कायम राहील. खूप अभिमान वाटतो मला तुझा. थँक्यू. थँक्यू अंजली. धन्यवाद अंजली मॅडम. मोनिका मॅडम. हॅलो हॅलो ज्योतिताई, माझा आवाज येत आहे का? हो, येतोय. येत आहे ना? आणि तुमचा जो जीवन प्रवास आहे तो खरंच खूप आवाज येत आहे का माझा ताई? ब्रेक झालं होतं मधी. अच्छा, आता येत आहे. हा, येतोय. तर खरंच तुमचा जो जीवन प्रवास आहे तो खूपच एनर्जेटिक आहे. जर कोणी हिंमत हारत असेल ना, तर त्यांनी तुमचा हा व्हिडिओ एकदा नक्कीच बघावा. त्याला खरं जीवन म्हणजे थँक्यू. काय आणि कसं जगलं पाहिजे ना, हे त्याला समजेल. आणि आपण असं म्हणतो, पण जो व्यक्ती सहन करतो ना, ते त्यालाच माहित असते की त्याचं दुःख काय आहे, हा, परिस्थिती काय है ना. बरोबर. मला माहिती आहे, कारण मी सुद्धा ताई 97% दिव्यांग आहे हा. आणि मी सुद्धा व्हीलचेअर वापरते. व्हीलचेअर शिवाय माझं पण जमत नाही. हम्म. जसं तुम्ही सांगितलं की तुमची बाबांनी काम सोडून तुम्हाला शाळेमध्ये नेणं आणणं केलं, सेम माझी कंडिशन तशीच आहे. कारण मी ज्या भागामध्ये राहते, मी ज्या एरियामधून येते ना, तिथे आम्हाला अशा संधी मिळत नाही, पुढे जाण्याच्या संधी मिळत नाही. हम्म. फार रुरल एरिया आहे, अवेअरनेसची कमी आहे तिथे. आणि हो, बरोबर आहे. माझ्या वडिलांनी 12 वर्ष काम सोडून मला नेणं आणणं केलं आणि म्हणून माझं शिक्षण पूर्ण होऊ शकलं. बापरे. हे जे जसं तुम्ही म्हटलं, की आपले आई वडीलच आपले देव आहे हो, खरंच आहे. आणि तेच सगळं काही आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, की तुम्ही खूप लक्की आहे, की तुम्हाला अंजली ताईसारखी मैत्रीण मिळाली आहे. तुम्ही खरंच खूप लक्की आहे. खरंच इतकी लकी आहे. प्रेमळ आणि मैत्रीण मिळणं म्हणजे ह्या जगात तर दुर्मिळ आहे. नाही का? हो, खरंच. आणि आणि जसं तुम्ही म्हटलं, की तुम्ही केस वगैरे कापले, तर तुम्ही खरंच लिटरलीच खूप सुंदर दिसताय. थँक्यू. अतिशय सुंदर खरंच. आणि मला खरंच खूप तुम्ही एनर्जेटिक तर आहात, पण तुमचा जो जीवन प्रवास आहे तो प्रेरणा देणारा पण आहे, ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा आहे. थँक्यू. थँक्यू ताई. थँक्यू. धन्यवाद मोनिका मॅडम. बालाजी सर.
बालाजी सर आहात ना तुम्ही? अनम्यूट करून बोला. हॅलो, बालाजी विशाल सर. सर, सर, हॅलो, आवाज येतोय सर? हो, येतोय. हा सर, बालाजी थोडं काहीतरी त्याला नेटवर्क इश्यू आहे. तर ठीक आहे, म्हणजे ज्योतीच्या ठिकाणी काम करते ना, AT&T, त्याचे जे सर आहेत ऋषिकेश निमावत सर, तर थोडं त्यांच्याबद्दल त्यांना हो म्हणजे हो, त्यांनाही मी लिंक आम्हाला. दिली त्यांना बोलले. ऋषिकेश सर हो, बोला तुम्ही. तर त्यांना मराठी येत नाही, पण त्यांनी शेवटपर्यंत सेशन जॉईन केलाय, त्यासाठी थँक्यू सर. आणि सुपर्णा पण आहे या ठिकाणी. सुपर्णा, तुला बोलायचंय का? ऋषिकेश सर, आपको कुछ बोलना है? ऋषिकेश सर, आप बात कीजिए. यस अंजलि, ऋषिकेश सर भी शायद कॉल पे हो गए या अदर कहीं पे. ओके, ठीक है सर, कंटिन्यू. Hello, hello, hello. Yes, thank you so much giving me this opportunity. And good evening, first of all, सबको. और मेरा मराठी अच्छा नहीं, तो मैं हिंदी में ही बात करूंगा. बट मैं, आप ज्योति ताई ने जो बोला और अंजलि जी ने जो बोला वो मैं समझ गया. मतलब मैं मराठी समझ सकता हूँ बट बोल नहीं पाता हूँ इतना. तो फर्स्ट ऑफ ऑल तो ये जो ज्योति जी ने उसका स्टोरी बताया, इतना स्टोरी वो, मैं हमारे यहाँ पे AT&T टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट में इंटर्नशिप कर रहे तो भी मुझे नहीं पता था. मुझे आज इसके बारे में पता चला. तो फर्स्ट ऑफ ऑल तो ज्योति जी, आपको भी हेड्स ऑफ है कि बहुत अच्छा आप काम करते हो और आपकी जर्नी भी आज मैंने सुनी. तो सर, मैं यहाँ पे यही बोलना चाहूंगा कि ज्योति जी AT&T टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट में अभी एज ए इंटर्नशिप, एज ए इंटर्न वो वर्क कर रहे हैं. और ये सुपर्णा जी और वो मैडम शायद दोनों साथ में हॉस्टल में थे, ऐसा कुछ है. तो मतलब जैसे मैं एक ही बात बोलूंगा पूरे सभी डिसेबल लोगों को, हमारी कम्युनिटी को, कि हमारे सभी लोग में कोई ना कोई एक स्पेशलिटी होती ही है. तो वो हम दिखा के सबको आगे ला सकते हैं. और दूसरे, अपनी ही कम्युनिटी को और पूरे नॉर्मल समाज को भी हम मोटिवेट कर सकते हैं कि उसकी जो माइंडसेट है कि ये तो क्या कर सकता है, बट हम जो कर सकते हैं वो लोग नॉर्मल भी शायद नहीं कर सकते हैं. वो मैंने देखा. और मैं AT&T टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट में अगस्त 2023 से जुड़ा हुआ हूँ. पहले मैं स्टूडेंट ही था. उसके बाद मेरा यहाँ पे मुझे जॉब का चांस मिला, तो मैं तब से ज्वाइन कर किया है. अभी मैं ऑपरेशन टीम में और प्रोजेक्ट हेड हूँ. और मेरे सुपर्णा जी है, वो भी पहले मेरे ही स्टूडेंट थे. और उसके बाद उसको भी एक अच्छा अपॉर्चुनिटी मिला AT&T में. तो आज सुपर्णा जी भी एक पूरा एडमिनिस्ट्रेशन का, इंटर्नशिप एडमिनिस्ट्रेशन का पूरा वो हैंडल कर रहे हैं. और एनजीओ रिलेशनशिप का जो है वो मैं हैंडल कर रहा हूँ. तो अभी मुझे भी यहाँ पे ऐसा लगा कि आज ज्योति जी ने अपनी हिस्ट्री बताई, ऐसा मैं भी शेयर करूँ. तो वैसे मेरा नाम ऋषिकेश निमावत है और मैं जामजोधपुर गुजरात से बिलोंग करता हूँ. ओके. और जामनगर डिस्ट्रिक्ट में आता है. तो मेरे को मस्कुलर डिस्ट्रोफी का प्रॉब्लम है, BMD है, बेकर्स मस्कुलर डिस्ट्रोफी. तो पहले में क्या था कि ग्राउंड फ्लोर पे ही मेरा घर था. और मैं सबकी तरह खेलता कूदता था, मतलब क्रिकेट भी खेलता था, साइकिलिंग भी करता था, सब कुछ करता था. बट मतलब जब बच्चा खड़ा होता है, जब चलना सीखता है, तो मैं जब खड़ा हुआ ना, तब मेरे बुआ ने बोला तो था कि इसको कुछ प्रॉब्लम तो हो है, हमें डॉक्टर को दिखाना चाहिए कि दो पैर के बीच में इतना जगह क्यों है. तो वो बोले नहीं, वो तो सीखता है ना बच्चा, तो वो हो जाएगा धीरे धीरे. फिर ऐसे वो कुछ ध्यान नहीं दिया, वो हो गया. फिर मैं धीरे धीरे गिरने भी लगा.
चलते चलते कहीं पे गिर जाता, वापिस खड़ा होना पड़ता, ऐसा। फिर जब धरतीकंप आया था, भूकंप, आपको पता है कि 2000 या 2001 में 26 जनवरी को सबसे बड़ा भूकंप गुजरात में आया था, कच्छ में। तो उसके बाद हमारा शिफ्ट हुआ, तो ग्राउंड फ्लोर से फर्स्ट फ्लोर पे रहने गए। तो तब मैं जो सीढ़ियाँ चढ़ता था ना, तो 4 पैरों से चढ़ता था, मतलब हाथ और पैर से। तो फिर पापा ने बोला कि नहीं, अब किसी डॉक्टर को दिखाना पड़ेगा। तब राजकोट में सबसे बड़ा एक डॉक्टर था, पीडियाट्रिशियन, मेहुल मित्रा करके, उसने वहां पे बताया। तब मैं 14 साल का हो गया था। तो उसके बाद डॉक्टर, मतलब मैं 14 साल, मतलब हम समझ सकते हैं ना। तो वहां पे उसने रिपोर्ट वगैरह किया, सीपी के टोटल का, और वहां से मुझे बाहर भेज दिया। मतलब तब डॉक्टर को पता चल गया कि इसको मस्कुलर डिस्ट्रोफी है। तो उसने पापा और मम्मी को अंदर बुलाया और मुझे बाहर भेज दिया, और बोला कि आपके बच्चे को तो ऐसी बीमारी है कि जिसकी दुनिया में कोई दवा ही नहीं, और वो 20 साल तक ही जिंदा रह सकता, कि ऐसा कुछ। तो तब से ही मेरे फैमिली के माइंड में यही कि ये 20 साल में मर जाएगा। तो मेरी खुद की बुआ की, भाई तो मैं 17-18 साल का भी हो गया, तो मेरी बुआ बार बार यही टोन सुनाती कि इसको शादी नहीं करवाने का, इसको किसी की लड़की की जिंदगी नहीं खराब करने का, ये मर जाएगा मर जाएगा। तो मेरे मन में वही घूम रहा कि मैं मर ऋषिकेश जाऊंगा। सर, मैं आपको 2 मिनट रोकना चाहूंगा। हम आपकी पूरी स्टोरी जरूर सुनना चाहेंगे, लेकिन आज जो ज्योति मैम है तो उनके ओके, छोट में। हाँ, उसके ओके, उनके क्या? रिस्पेक्ट से हम बाकियों को भी सुनना चाहेंगे, उनका जो एक्सपीरियंस ओके। है। सो सॉरी फॉर स्टॉप यू सर। आपको हम नेक्स्ट मंडे जरूर इनवाइट करेंगे। मैं आपका नंबर लेता हूँ अंजलि मैम से, और जरूर पूरा आपका सुनना चाहेंगे सर। ओके, ठीक है, नो प्रॉब्लम। आ, आपका बहुत इंस्पायरिंग जर्नी है, आप जैसे बता रहे हो, तो जरूर पूरा सुनेंगे। लेकिन आज हम ज्योति मैम का रिस्पेक्ट करके उनके बारे में जो लोगों को बात रखनी है वो सुनते हैं। तो वंस अगेन आई से सॉरी टू स्टॉप यू। इट्स सुपर्णा ओके, मैडम। बट मैं अभी एक ही बात बोलूंगा तो, आप कि बोलिए सर। ज्योति या भी अभी बहुत अच्छा काम कर रहे हैं, और हम कुछ अच्छा कर सकते हैं, बट उसके लिए हमें भी, मतलब दुनिया कुछ भी बोले, हमें उसके लिए खुद मेहनत करनी पड़ेगी, और हमें आगे बढ़ना पड़ेगा। यस, थैंक यू। थैंक यू सर। सुपर्णा मैम बोलिए। येस, येस, आता मी मराठीत बोले हं. हो बोला. खरं तर येस, मी आणि ज्योतिताई ॲज अ माझा सिनियर आम्ही हॉस्टेलमध्ये होतो. पण ती माझी सिनियर होती, त्यामुळे तिने कधी ताईगिरी म्हणतात ना, आपल्याला हॉस्टेलमध्ये असल्यावर काही काही मुली ताईगिरी करतात किंवा काय, तर ही गोष्ट तिने कधी मला केली नाहीये. किंवा आम्ही भरपूर टाइम असा एन्जॉय केला एवढ्या 3 वर्षात. ती कदाचित माझ्यासोबत 1-2 वर्षच होती. नंतर ती म्हणजे नंतर ती लेफ्ट झाली आमच्या संस्थेतून. पण तो 2 वर्षाचा काळ असा होता, भरपूर काही गोष्ट तिच्याकडून शिकायला भेटली. प्लस तिने आतापर्यंत आता AT&T मध्ये पण काम करतेय. आता तिचं स्टिचिंगचं काम वेगळं आणि आता वर्किंग जरा वेगळं असतं. तर त्याच्यामध्ये पण जरा चुका होतात किंवा काय. मी ते पण ॲज अ डिस्कस करते. तुला जमतं का? किंवा नाही जमत आहे? काही इश्यू आहे का? कधी-कधी वर्क फील्ड असतं त्यामुळे मी तिला बोलते, हे चुकलं, ते चुकलं. पण ती ऐकून घेती. कधी म्हणत नाही, की मी मोठी आहे किंवा नाही का अशा सगळ्या गोष्टी. ॲज अ अंडरस्टँडिंग लेव्हल तिचा इतका आहे, की ती समोरच्याला कधी चुका दाखवत नाही. मी तुझ्याकडून हे शिकते सध्याला, की नाही तू चुकली किंवा तू असं बोलू शकत नाही. एक प्रकारचं ऐकून घेऊन त्याच्यावर आपण कसं शिकू शकतो, हेच ती मला आतापर्यंत शिकवत आली. मी एवढंच बोलू शकते ताई. थँक्यू सुपर्णा मॅडम. मोटोरोला नावाने कोण जॉईन आहे, प्लीज अनम्यूट करून बोल. तुम्ही हँड रेज केलं. मोटोरोला एज.
हा बोला ना, हॅलो. बोला बोला. हा सर, माझं आता ते तुम्ही झूम ॲप टाकलं होतं ना, मी एमर्जन्सी डाउनलोड केलं होतं. नाव वगैरे टाकायचं राहिलं माझ्याकडनं. अच्छा, तुमचं नाव काय? माझं नाव प्रवीण पाटील आहे. अच्छा. आणि मी ज्योती मॅडमला ओळखतो पर्सनली, आणि त्यांच्याशी बोलणं पण झालं होतं. पण त्यांनी मला मागच्या टायमाला ते एवढंच बोलले होते की माझं दवाखान्याचं काही चाललंय. पण आता जे मी सगळं काही ऐकलं ना, खूप म्हणजे त्यांनी एवढं प्रत्येक वेळेस त्यांना देवाने थांबवलं, पण ते थांबले नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सर, म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं अडथळे आले आणि त्यांनी पुढे चालत गेली, आणि प्रत्येक दिव्यांगाने त्यांच्याकडनं तेवढं प्रेरणादायी आहे खूप काही, आणि तेवढं सगळ्यांनी त्याच्यातून बोध घेतला पाहिजे, एवढं मी सांगू शकतो. आणि आता सर बोलत होते गुजरातवरनं, काय त्यांचं नाव सर, मला पण मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ओके. हॅलो. हा सर, मग तुम्ही कुठले तर आहात? ते सरांचं, मी नाशिकवरून आहे. मला पण मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे. अच्छा, पण हाय, काही स्टोरी पण खूप आहे माझी, आली बरीचशी मोठी आहे. आणि ठीक आहे. मला पण नक्की सर, मस्क्युलर डिस्ट्रॉफी तुमचा नंबर होती. शेअर करा चॅट बॉक्सवर, तुम्हालाही कॉन्टॅक्ट करेल आमची. ओके ओके, ठीक आहे. नाशिकला आमचे हे आहेत, रवींद्र टिळे सर, ते येऊन गेले ना स्पीकर म्हणून, त्यांना ओळखत असेल ओके तुम्ही. प्रहारचं काम करतात, ओके नाशिक ओके. जिल्ह्याचे प्रहारचे अध्यक्ष आहे. रवींद्र टिडे का? ओके. दत्ता भाऊंना ओळखतो तुम्ही नाशिकचे? अच्छा, दत्ता तर ओळखतो. आता सर बरं. म्हणत होतं ना की आपलं गुजरात जे होते ना सर, त्यांचा जो सेम आजार आहे तो मला पण सेम आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ओके ओके, ठीक हो आहे सर, नक्की. तुमचा नंबर चॅट बॉक्सला शेअर करा. आम्ही आमची टीम कॉन्टॅक्ट करू. बालाजी सरांकडे आहे माझा नंबर. ओके, ठीक आहे. रुपाली सुतार मॅडम. ओप्पो नावाने कोण जॉईन आहे? सॅमसंग नावाने, ओप्पो नावाने. ओके ओके, मी बोलतोय. मी सोमनाथ आहे. बोला बोला. तर अं, आता जे मॅडमनी जे आपले सगळे स्टोरी, जीवन संघर्ष जे काही सांगितलं, म्हणजे फार प्रेरणादायी आहे. आणि प्रत्येकाचं आयुष्य असतं म्हणजे संघर्षाचं असतं. पण एक मुलगी म्हणून एवढं जे काही संघर्ष त्यांनी केलं, म्हणजे काय, त्यांचं वडिलांचं बदली व्हायचं, वेगवेगळ्या शाळेत ऍडमिशन घ्यायचे, पुन्हा तिथून बदली व्हायचं, पुन्हा दुसऱ्या शाळेत जायचं, पुन्हा तिथल्या ज्या मित्रमैत्रिणी असतात ते म्हणजे कसं असतं, मिळवून घ्यायचं, म्हणजे सामावून घ्यायचं, म्हणजे फार कठीण असतं. म्हणजे आज हे म्हणजे समाजामध्ये दृष्टिकोन फार वेगळा असतं. म्हणजे त्यांनी एवढ्या म्हणजे सगळं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं, वेगवेगळ्या जिद्दनं हारता त्यांनी त्यांच्या अनेक त्यांच्यासोबत प्रसंग घडले की जे काही हॉस्पिटलचे असो, आणि त्यांच्या ज्या दिव्यांगत्वावर त्यांनी जे काही मात केलं, खरंच त्यांच्यासाठी शब्द नाही आहे माझ्यासाठी. आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. असंच संघर्ष करा. काही अडीअडचणी आल्या तर आम्हाला सांगा, आम्ही शक्य होईल तेवढं मदत करू. मी आहे, अंजली आहे, बालाजी आहे, तुकाराम आहे. तसेच जे काही दिव्यांग माहिती हिताय फाउंडेशनचे जे आम्ही सर्व ॲडमिन ग्रुप आहे आपलं, आम्ही सगळे सोबतच आहे. सर्वांनी काही कुणाचं काही अडचण असू द्या, आम्ही जेवढं काही शक्य होईल तेवढं नक्कीच मदत करू, सहकार्य करू. फक्त तुमचं अडीअडचणी जे काही असतं सांगत जावा. म्हणजे कसं, असं सांगितल्याशिवाय आम्हाला कळत नाही म्हणजे काय असतं, कुणाला कोणती मदत हवा आहे, काय आहे. हा, एवढंच बोलतो. आणि त्या मॅडमना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. थँक्यू सो थँक्यू. मच. धन्यवाद सोमनाथजी. रुपाली मॅडम बोला. रुपाली सुतार, तुम्ही अनम्यूट केलंय, बोला ना. तुमचा आवाज नाही येत.
बालाजी कुठे आहे? हॅलो बालाजी. सोमनाथ, हा मी बाला, इथे आहे. ठीक आहे. बोल ना भाऊ. बोला बालाजी. थोडं काही कामात होतं, बट ठीक आहे, मी आता बोलण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. ज्योती, ऐकत असशील? हो ऐकते. सगळ्यात आधी अभिनंदन, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती, है ना. तू तुझी स्टोरी सांगितलेली आहे. सॉरी, माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव व्यवस्थित ऐकता आलं नाहीये. पण मला कल्पना आहे की आपण खूप वेळा संवाद साधलेला आहे बऱ्याच सगळ्या विषयांवरती, आणि मला थोडी तरी माहिती आहे तुझ्याबद्दल. तू कुठं राहते आणि कसं शिक्षण घेतलं, घरच्यांबद्दल. मला काकू काका सगळेच ओळखतात. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे ज्योती म्हणजे. काही गोष्टी अशा असतात की काही लोक काम करतात, खूप चांगलं काम करतात आणि ते दाखवतात पण. काही व्यक्ती अशा असतात की काम करतात लोक, पण ते कधीच दाखवत नाही. ठीक आहे. तर ज्योती त्यातली आहे. ती खूप सगळं करते, ती खूप सगळं शिकते, पण ज्योती असं कधीच दाखवत नाही. जसं मला वाटतं सुपर्णा मगाशी म्हणत होती की तिच्यामध्ये असं थोडाही अहंकार नसतं की बाबा मी कदाचित ज्युनियर सिनियर असं त्यांचं जे नातं आहे कॉलेज लाईफ पासून, की ज्योतीला असं बोललं तरी असं काही वाटत नाही, म्हणजे कदाचित, है ना. तर तो जो विलिंगनेस आहे, तो जो ओपननेस आहे, है ना, लर्निंगच्या बाबतीत, है ना, हा सगळा. आणि त्या ज्या गोष्टी आपण बाजूला सारत असतो ज्यावेळी आपल्यामधला न्यूनगंड असेल किंवा आपल्याला अहंकार असेल, है ना. तर आणि आपण त्यावेळी अशी उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत असतो. ते खूप महत्वाचं असतं की तशी धडपड करणं. मला माहिती आहे की ज्योती धडपड करत असते, ठीक आहे. पण माझी अजूनही अपेक्षा आहे की ज्योतीने अजून व्यवस्थित कॉन्फिडंटली बोलावं, ज्योतीने अजून 10, 12, 20 अशा जास्तीत जास्त गोष्टी शिकाव्यात, स्किल शिकाव्यात, जास्तीत जास्त शार्प स्वतःला बनवावं. कारण त्याचं कारण असं आहे, ज्योती, मला माहिती आहे की दलित आदिवासी बहुजन समाजामधून येते. ज्योती, मला माहिती आहे की व्हीलचेअर युजर आहे. ज्योती, मला माहिती आहे की एक मुलगी आहे, आणि हिचं जे बॅकग्राऊंड आहे, तिच्या बॅकग्राऊंडमुळे तिच्या वाट्याला आलेलं डिस्क्रिमिनेशन असेल, तिच्या वाट्याला आलेला सामाजिक बहिष्कार असेल, तो खूप जास्त असणार आहे, जसं सोमनाथ म्हणला तसा. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की ज्योतीने खूप बोललं पाहिजे तिच्या प्रश्नांबद्दल. ऍक्सेसिबिलिटी बद्दल बोललं पाहिजे, मासिक पाळीबद्दल बोललं पाहिजे, आरोग्याबद्दल बोललं पाहिजे, शिक्षणाबद्दल बोललं पाहिजे, खूप सगळ्या मुद्द्यांबद्दल बोललं पाहिजे. इट शुड नॉट बी लिमिटेड टू ज्योती अगेन. पण बाकीच्या मुलींनी, बाकीच्या महिलांनी बोलणं हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून इतर लोकांना आपला संघर्ष कळेल, जेणेकरून पॉलिसी लेवलला चेंजेस होतील, धोरणात्मक पातळीवरती बदल होतील. तर मला वाटतं की ह्या ज्या मुली आहेत ना, त्यांनी जास्तीत जास्त बोललं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. जसं अंजली प्रयत्न करते सगळ्यांना पुश करण्याचा, सगळ्यांना मोटिवेट करण्याचा. तर ज्योती, मी पर्सनली थोडा स्वार्थ ठेवतो तुझ्याकडून. मला अजून नेक्स्ट लेवलची ज्योती बघायला आवडेल, ठीक आहे, पुढच्या काही महिन्यामध्ये आणि वर्षामध्ये. आणि मला माहिती आहे तू करणार आहे, ठीक आहे, आणि तू करू शकतेस, ठीक आहे. मी एवढंच बोलतो, जास्त बोलणार नाही, आणि मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. मला इथे बोलण्याची संधी. छान बालाजी, धन्य खूप छान बोलला बरं का. म्हणजे धन्यवाद तुझ्या बालाजी सर. बोलण्यातून असं ऊर्जा मिळाली. हा, खूप छान. म्हणजे तुझ्याकडनं म्हणजे असं ऊर्जा मिळण्यासारखं अपेक्षा होतं. म्हणजे तुझ्या बोलण्यातून असं असतं की हा खरंच काय ना काय असं ऊर्जा मिळतं. तू बोललं पाहिजे रे प्रत्येक ह्याच्यामध्ये, नाही का. प्रत्येक सेशन मध्ये कसं असतं, तुझे जे शब्द निघतात ना, एक वेगळ्या लेवलला निघतात. कसं आहे, आम्ही गावठी आम्ही बोलतो एक वेगळ्या पद्धतीनं, पण तुझे जे सिच्युएशन जे काही एक लाईन मध्ये असतं, त्यामुळे ते खूप भारी वाटलं. थँक्यू. प्रतीक पाटील, दत्तात्रय तांबे, जिओमी नावाने फोन आहे, सॅमसंग नावाने, अनम्यूट करून बोला.
स्वाती उपाध्याय. प्रवीण पाटील सर, तुम्ही परत हँड रेज केला, तुम्हाला काही बोलायचं? प्रतीक पाटील, स्वाती उपाध्याय, तुम्हाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करा, नाही तर आपण पुढे जाऊया. दत्तात्रय तांबे, झिओमी नावाने, सॅमसंग नावाने. आय थिंक कोणी अनम्यूट करत नाही. ज्योती मॅडम, खरोखर तुमचा आजचा प्रवास अगदी प्रेरणादायी असाच आहे सर्वांसाठी. हा, बोला स्वाती मॅडम. हा, नमस्कार सर. मी स्वाती उपाध्याय बोलते. मी पण हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्थेतच कार्यरत आहे मुख्याध्यापिका म्हणून. ज्योती मॅडमना मी बरीच वर्ष ओळखते. त्यांची जिद्द आणि चिकाटी आणि त्यांचे जे कष्ट आहेत ते खरोखर म्हणजे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. आणि आज तिला इथं संधी मिळाली त्याबद्दल म्हणजे आपला संवाद सारखीचे मी खूप आभार मानते आणि तिचंही विशेष कौतुक करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद स्वाती Thank you. मॅडम. विशाल बोलू का? हा, बोला. तुम्ही मेसेज टाकला तर तुम्ही हो बिझी आहात हो म्हणून हो तुम्हाला नाही बोलत. आता बोलू शकते हा, म्हणून मग बोला बोला म्हटलं. ताई. हा, हा हा. तेच ज्योती, तुझं बोलणं मधून मधून ऐकलं मी. पूर्ण वेळ नाही ऐकू शकले. घरी जरा गडबड गडबड होती आजूबाजूला काही नाही. पण तुझं एकंदरीत मला एक गोषवारा समजला. खूप छान तुझं काम आहे आणि हेल्पर्स मध्ये पण तू काम केलंयस आणि म्हणजे फार चॅलेंजिंग परिस्थितीतून पुढे जाते आहेस तू. म्हणजे त्याबद्दल तर तुझं अभिनंदन करायला पाहिजे आणि तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. हा, हा, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद भावनाताई. रुपाली सुतार, तुम्ही अनम्यूट केलं होतं, बोलायचंय काय? बोला ना, तुमचा आवाज नाही येते. आय थिंक त्यांच्या याला काहीतरी प्रॉब्लेम. ज्योती मॅडम, पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आमच्या संवाद सारथी आणि संकल्प फाउंडेशनच्या परिवाराकडून. आणि निश्चितच तुमचं जे जे काही ड्रीम्स आहेत ते जास्तीत जास्त शिकून लोकांना प्रेरित करण्याचे, ते त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जसं प्रत्येक स्किल शिकत शिकत स्वतःमध्ये बदल घडवला आणि अजूनही घडवतायत, तर तो असा सतत घडत राहो, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. जाता जाता एक छोटासा संदेश सर्वांसाठी द्यावा, मग आपण छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. ज्योती मॅडम, हा सर. एक छोटासा संदेश सर्वांसाठी की जीवन कसं जगायचं, नॉट ओनली नॉर्मल लोक असू देत किंवा अपंग व्यक्ती असू देत, सर्वांसाठी की जीवन कसं जगायचं असतं, जे तुम्ही ऑलरेडी जगून दाखवताय. हा, तर एकच संदेश आहे, म्हणजे सगळ्यांनाच लागू होईल की परिस्थिती किती वाईट आली तर एक लक्षात ठेवा की ती चेंज होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर असं थांबून राहू नका किंवा असं पुढे मार्ग निघतो, शोधा, सापडतो आणि प्रयत्न सोडू नका फक्त. धन्यवाद ज्योती मॅडम. भावनाताई, प्रार्थना घ्याल तर? भावनाताई, हो प्रार्थना हो घ्यायला हो जमेल का? हो हो जमेल. ओके. प्रार्थनेने सांगता करूया.
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा भेटूया हे पुढच्या सगळं असं झालं. एपिसोड. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सगळ्यांना.